रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। माझे सहकारी मित्र आदरणीय बंडाशेठ साळवी, महिला जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हा प्रमुख राजेशजी मुकादम, प्रकाशजी साळवी, त्यांचा आज वाढदिवस आहे। गजाननजी पाटील, स्मितलताई पावसकर, कांचनताई नागवेकर, माझे मित्र महेंद्र शेठ जापडेकर, अभय शेठ खेडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजांजी शेटे, शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर, दत्ता शेठ तांबे, आप्पा घाणेकर, गजाननजी कांबळे, अनुषाताई खेडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, विकास पाटील, पूजाताई पवार, निमेश नायर, बंटी कीर, बाबूशेठ पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं बंधू आणि भगिनींनो, आहे की हा प्रवेश अख्खा महाराष्ट्र बघतोय। मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य, ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये, त्याची फार मोठी चर्चा असताना त्याची सुरुवात आज बंडाशेठच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात नव्हते, त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो। आणि आमच्या सगळ्यामध्ये राजकारणी निघाले राहुल पंडित, त्यांनी स्वतःचं जिल्हा प्रमुख पद आज कन्फर्म करून घेतलं। राहुलजी, मगाशी तुम्ही जे बोललात त्यावर मला एक स्पष्ट पद्धतीने सांगायचं आहे की जुना नवा वाद त्याच्यापेक्षा आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो। तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, थोड्याच वेळामध्ये बंडाशेठवर देखील जबाबदारी येईल, मयाशेठ जाबडेकरांवर देखील जबाबदारी येईल, अभय खेडेकरांवर देखील जबाबदारी येईल। याचा अर्थ त्यांनी जबाबदारी घेतली म्हणून जे पूर्वीपासून आपल्यासोबत काम करतायत त्यांच्याकडची कुठची जबाबदारी काढून घेतली जाईल असा जर कोणाचा गैरसमज असेल तर मनातनं काढून टाका। आणि म्हणून सांगितलं की आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून काम करतो। आज अदृश्य शक्ती म्हणून बंडाशेठ 2.5 वर्ष काम करत असताना आता डायरेक्ट ते स्टेजवर आले, कदाचित काही लोकांना धक्का देखील बसला असेल। त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सांगितले की 2 वर्ष सातत्यानं आमच्या अनेक बैठका व्हायच्या, अनेक बैठका करून कशा पद्धतीनं पुढं जायचं हे आम्ही ठरवायचो। विधानसभेला कशा पद्धतीनं अदृश्य हाताने काम केलं, माझ्यासोबत दृश्य स्वरूपानं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी देखील काम केलं, हे सगळं मला माहिती आहे। आणि म्हणून कुणीही मनात गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही की बंडाशेठ आल्यामुळं कोणावर अन्याय होईल किंवा बंडाशेठवर अन्याय होईल किंवा मया जापडेकरांवर अन्याय होईल। आपण जर कुटुंब म्हणून काम करत असू तर आपल्या सगळ्यांना एकच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणं, त्यांच्या मागं या कोकणाची पूर्ण ताकद उभं करणं, या जिल्ह्याची ताकद उभी करणं आणि त्यांना देखील आपण संदेश देणं की त्यांनी फार मोठ्या ताकदीनं राजकारण करावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हेच सांगणारा आजचा कार्यक्रम आहे असं माझं मत आहे। कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना मी गेली 12-15 वर्ष ओळखतो, आता तर अतिशय जवळचा सहकारी म्हणून ओळखतो। आपला नेता अतिशय भावनिक आणि संवेदनशील आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असताना त्या महिला भगिनींसाठी घेतलेला निर्णय असेल, तरुणांसाठी घेतलेला निर्णय असेल, बुजुर्गांसाठी घेतलेला निर्णय असेल, बळीराजासाठी घेतलेला निर्णय असेल, हा देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतला गेला। आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली, महायुतीची सत्ता आली आणि अभिजितनं ज्याचा उल्लेख केला की आम्ही 40वरनं 60वर पोचलो, आपण 80 जागा लढवल्या, त्यातल्या 60 जागा आपण जिंकलो आणि युबीटीनं 97 जागा लढवल्या, त्यांच्या 20 जागा जिंकल्या गेल्या। म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट जो आपण म्हणतो तो 17% आहे। म्हणजे ऑलरेडी बंडाशेठ 70वरनं ते 17वर आलेलेच आहेत। आता तालुक्यामध्ये त्यांना 70वरनं 17वर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची ताकद देखील आम्हाला सगळ्यांना उपयुक्त पडणार आहे। पण ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की मागं काय झालं पुढं काय होणार आहे याचं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा मागे होता तो भूतकाळ होता आणि भविष्यामध्ये आम्ही सगळे एकत्र काम करणार आहोत, एकत्र पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणार आहोत, हा संदेश घेऊन जर आपण कामाला लागलो तर 11च्या 11 जिल्हा परिषदेच्या जागा तर निवडून येतीलच, परंतु जिल्हा परिषदेमध्ये देखील 2/3 मेजॉरिटीनं शिवसेनेचा धनुष्यबाण भडकलेला असेल, एवढी ताकद तुम्हाला आम्हा सगळ्यांमध्ये आहे। आज महायुती म्हणून आम्ही काम करतोय, भाजपला देखील आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे। महायुतीमध्ये काम करत असताना
ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या निवडणुका देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढवायचं आहे. हे सगळं करत असताना प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज धनुष्यबाण आपली निशाणी आहे. काल तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल जो BKCला कार्यक्रम झाला त्या BKCला हजारो लोक न बोलवता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं भाषण ऐकायला आले होते. काही लोकांनी टीका केली की सांस्कृतिक कार्यक्रम होता, काही लोकांनी सांगितलं की गद्दारांचा मेळावा आहे. मी आपल्या सगळ्यांना एक आठवण करून देतो. मातोश्री बंगला हा कलानगरला आहे आणि कलानगर हे बांद्र्यामध्ये आहे. याच मातोश्रीवरनं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक ललकारी दिली होती आणि ती ललकारी होती की शिवसेनेची ज्यावेळी काँग्रेस होईल त्यावेळी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेल. आपलं सगळ्यांचं बंडाशेठ दुर्दैव किती आहे बघा. त्याच बांद्र्यामध्ये हातावर मतदान करा म्हणून UBTचे लोक सांगत होते आणि वंदनीय बाळासाहेबांचा खरा विचार हा मोडीत काढत होते. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारावर जर कोणी गद्दारी केली असेल ते UBTच्या लोकांनी केली. आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा सच्चा विचार, हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो. मला आपल्या सगळ्यांना व्यासपीठावरच्या मंडळींना एक विनंती करायची आहे. आपली सभासद नोंदणी कालपासून सुरू झालेली आहे. सभासद नोंदणी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त असली पाहिजे. आज कदाचित एक शंका येऊ शकते, हा तुमच्यासाठी सांगतो. बाबूशेठ महाग व्यासपीठावर नाही, त्याच्यामुळे उद्या राजेशची चौकट नको की बाबूशेठ नाराज की काय. बाबूशेठ त्यांच्या कुटुंबाबरोबर एका दौऱ्यावर आहेत. मी या सभागृहामध्ये येताना देखील त्यांच्याशी फोनवर बोलून आलेलो आहे आणि म्हणून मगाशी सांगितलं की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. व्यासपीठावरचे सगळे माझ्यासोबत काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांना कदाचित आज कोण प्रवेश करणार आहेत हे देखील माहिती नव्हतं. परंतु मी घेतलेला निर्णय, भैयानी घेतलेला निर्णय हा आपल्या कुटुंबातला निर्णय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी 100% पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की पद येतं आणि जातं. आज राज्याचा मी उद्योगमंत्री आहे, पण मी कायमस्वरूपी मंत्री आहे. त्या आविर्भावामध्ये जर वागायला लागलो तर लोक आपल्याबरोबर राहणार नाहीत आणि म्हणून जो शाखा प्रमुख जो आहे, जो गटप्रमुख जो आहे तो देखील एकनाथ शिंदेसाहेबांना ताकद देणार आहे. याचा मान सन्मान देखील त्याला मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे. विधानसभेची निवडणूक झाली, आपल्याला अपेक्षित असलेलं पालकमंत्रीपद मिळालं. जसा जिल्ह्यातल्या विकासासाठी आपल्याला करायचं आहे तशाच पद्धतीनं आपली शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. याचा अर्थ नियोजनमधला काय बॅगेतनं निधी काढायचा आणि तुमच्या हातामध्ये द्यायचा नाही, परंतु जी काही कामं राहिलेली असतील, बंड्याशेठ ठीक आहे 2.5 वर्ष कदाचित उशीर झाला असेल, पण मी आज तुम्हाला शब्द देतो की 2.5 वर्षामध्ये राहिलेला बॅकलॉग हा पुढच्या 2 महिन्यामध्ये 100% आपण भरून काढू आणि तुमच्यासोबत आलेल्या सगळ्यांना विकासात्मक आपण ताकद देऊ. शेवटी पक्ष वाढवत असताना आपले पदाधिकारी देखील सक्षम झाले पाहिजेत विकासात्मक. ही आमची सगळ्यांची भूमिका असल्यामुळं तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु ज्या काही बातम्या येतात आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की अनेक वेळा वेगवेगळ्या बातम्या येतील, त्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. बंडाशेठ आल्यामुळे हे नाराज ही देखील बातमी येऊ शकते. बंडाशेठ आल्यामुळे अजून काहीतरी झालं हे देखील बातमी येऊ शकते. राहुल पंडित बाजूला बसले म्हणून बंडाशेठ नाराज ही देखील बातमी येऊ शकते. परंतु ह्या सगळ्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. त्याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर माझ्याकडनं घेतलं तर बरं होईल. गेले 8 दिवस माझ्या बाबतीमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत त्याचा खुलासा देखील आज मतदारसंघासमोर मला करायचा आहे. ज्या सर्वसामान्य नेतृत्वानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्योगमंत्री केलं आणि एकदा नाही 3दा परदेशामध्ये डावोसला पाठवून जागतिक स्तरावरची विक्रमी गुंतवणूक आणण्यासाठी मला मदत केली, मला पाठिंबा दिला, त्या एकनाथ शिंदेना मोठं करण्यासाठीच आपण सगळे झगडणार आहोत आणि झगडलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे. कारण बंडाशेठ तुमचा देखील इतिहास, तुम्ही देखील कष्ट करून मोठे झालेला आहात. मला माहिती आहे तुम्ही देखील ट्रक चालवायचे आणि त्याच्यातनं टप्पे गाठत तुमची आर्थिक उन्नती झाली, तुमची राजकीय उन्नती झाली. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेब पूर्वी रिक्षा चालवायचे, पण एक सर्वसामान्य माणूस स्वतःच्या अंगामध्ये जर जिद्द असेल आणि मनगटामध्ये ताकद असेल तर देशाच्या राजकारणामध्ये देखील ठसा उमटवू शकतो. हे जर कोणी दाखवलं असेल तर आपल्या नेत्या एकनाथ शिंदेनी दाखवलेलं आहे. ही देखील जमेची बाजू आपल्या दृष्टीनं आहे. आणि मी अनेक वेळा सांगितलं, एक किस्सा सांगतो, भैयांना पण कदाचित माहीत नसेल. रात्री 11 साडे 11 वाजले होते. दुसरी व्यक्ती कोण होती ती 15 तारखेला आल्यानंतर मी सांगेन. मी बंडाशेठ आणि ती व्यक्ती रात्री 11:30 वाजता भेटलो आणि मी बंडाशेठना म्हटलं की आमचे मुख्यमंत्री, त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, किती सर्वसामान्यांचे नेते आहेत
हे तुम्हाला मी पटवून देतो. आणि नेमकं काय झालं की त्या 10 मिनिटामध्ये फोन लागला नाही शिंदे साहेबांना. पण 11व्या मिनिटाला ज्यावेळी त्यांचा फोन लागला तेव्हा बंडाशेठ माझ्याकडनं गेलेले होते. मी बंडाशेठना परत बोलवलं. मी शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब, उबाटाचे पदाधिकारी आहेत हे काहीच सांगितलं नाही. मी साहेबांना असं सांगितलं की साहेब, तुमची काही लोक टेस्ट घेतात, तुम्ही फोनवर बोलताय की नाही. ते म्हणले ठेवून द्या, आल्यावर मला फोन लावून द्या. एका रस्त्यावरनं बंड्याशेठ एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 2 वर्षापूर्वी 5 मिनिटं बोललेले आहेत. त्याला साक्षीदार बंड्याशेठ शाळवी आहे. इतकं सर्वसामान्यांचं नेतृत्व आपलं आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष बंड्याशेठना सांगत होतो की तुम्ही तुमची ताकद वाया घालवताय. तुम्ही ज्या पद्धतीनं संघटन कौशल्य तुमच्याकडे आहे, ज्या पद्धतीनं संघटना बांधण्याचं कसब तुमच्याकडे आहे, ज्या पद्धतीनं वागण्याचं कसब आहे, आणि सगळ्यात मेरी बंडाशेठ तुमच्याकडे आहे की तुम्ही 2.5 वर्षामध्ये माझ्यावर, एकनाथ शिंदे साहेबांवर, भैयांवर किंवा आमच्या कुटुंबावर कधीही टीका केली नाही. हा मनाचा मोठेपणा तुम्ही 2.5 वर्ष दाखवला. म्हणूनच आज ताठ मानेनं तुम्ही माझ्या बाजूला आणि मी तुमच्या बाजूला बसू शकतो. आता प्रत्येकाच्या मनामध्ये काय काय असू शकतं हे मी काय ओळखू शकत नाही. ते मी काय ब्रह्मदेव नाही. परंतु एक मात्र निश्चित आहे, बंडाशेठ तुमचा पक्षप्रवेश झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. मी अनेकांना फोन लावले, त्याच्यामध्ये निमेश नायक साक्षीला आहे. निमेशला मी फोन लावला की असं असं निमेश आपण निर्णय घेतो, तुझं म्हणणं काय. निमेशनं मला त्याच्या अगोदर सांगितलं, मी अगोदर 8 दिवस तुम्हाला भेटलेला आहे. म्हटलं माझ्या पुढचे सगळे आहे ते मलाच माहीत नव्हतं. मी जसं तुम्हाला भेटायचो तसं निमेश नायर पण तुम्हाला भेटायचा हे देखील मला माहीत नव्हतं. परंतु सगळ्यांची इच्छा काय होती की जसं आपण एकत्र कुटुंब म्हणून वावरलो त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक विकासाची नवी दिशा घेऊन या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आणि रत्नागिरीच्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये आपण काम केलं पाहिजे. मी म्हणून मगाशी सांगितलं की आजच्या प्रवेशाचा डंका हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. अनेकांनी मला पत्रकारांनी विचारलं की कोण माजी आमदार येणार आहेत. तुमच्या जे मनात आहेत ते आमच्या मनात नाही, ते मी स्पष्ट सांगतो. लक्षात आलं ना. नाव जे आहे ते 15 तारखेला कळेल. 15 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होतील. तुम्हाला अपेक्षित असलेले देखील होतील आणि तुम्हाला अपेक्षित नसलेले देखील पक्षप्रवेश होतील. याचं कारण काय, त्याचा उल्लेख केला की आम्ही कधी राजकीय कटुता जरी असली तरी वैयक्तिक कटुता कधी आम्ही एकामेकाबरोबर बाळगली नाही. काही लोक वैयक्तिक कटुता बाळगतात, काही लोक बदनामी करतात. याच्या पलीकडे जाऊन पक्ष वाढवण्याची गरज आहे आणि ते पक्ष वाढवणारे माझे व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी आहेत. त्याचा नुसता अभिमान नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गर्व देखील आहे. आणि त्याच्यामध्ये आज बंडाशेठची, मयाशेठ जापडेकरची, अभय खेडेकरची, आमचे तांबेशेठची, जगन शेठ असतील, आमच्या गजानन कांबळे असतील, आमचे आप्पा असतील, आमच्या माजी दोन्ही सभापती असतील, त्यांची भर पडलेली आहे. आणि म्हणून कोणाच्याही मनात शंका असू नको की पंचायत समितीला नक्की काय होणार आहे, जिल्हा परिषदेला नक्की काय होणार आहे, ग्रामपंचायतीला नक्की काय होणार आहे. ही कुजबूज अजिबात करण्याची आवश्यकता नाही. ज्यांचं मेरिट आहे, जे निवडून येऊ शकतात, जे पक्षाचं प्रामाणिकपणानं काम करत आहेत, त्या सगळ्या गोष्टी माननीय एकनाथ शिंदेसाहेब लक्षात ठेवणार आणि त्याच्यानंतरच आपल्याला तिकीटे मिळणार. आणि फक्त एकच विनंती आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना की आपापसात तिकीट वाटप करू नका. त्याच्या अडचणी नंतर होऊ शकतात. आता मला आपलं वाटलं की तू नगरसेवक, मला वाटलं तू जिल्हा परिषद सदस्य, मला वाटलं तू पंचायत समिती सदस्य. काही गोष्टीमध्ये चर्चा आपण करू. चर्चा करून जो निवडून येणार आहे, मग तो जुना असेल नवा असेल, त्याला तिकीट देण्याची भूमिका भविष्यामध्ये पक्षामध्ये घ्यावी लागेल. कारण आपल्याला 11च्या 11 जिल्हा परिषद जागा जिंकायच्या आहेत, 20च्या 20 पंचायत समितीच्या जागा जिंकायच्या आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या नगरपालिकेच्या जागा जिंकायच्या आहेत. त्याच्यामुळं हे कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि तुमचं देखील सगळ्या विधानसभेला अगदी जयगडपासून बाबूशेठ पाटील इथं आहे, आमचा कल्याणकर आहे, अनिकेत आहे, त्या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन जवळजवळ 4-4.5 हजाराचं मताधिक्य त्या जयगड विभागातनं मला मिळालं. प्रवीण आणि सगळी मंडळी आलेली असतील, त्यांनी जवळजवळ 4.5 हजाराचं मताधिक्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळून दिलेलं आहे. पालीमध्ये तात्या आणि परसू आणि सगळे आले असतील, त्यांनी 6-6.5 हजाराचं मताधिक्य मला मिळवून दिलेलं आहे. आमचा शंकर झोरे असेल, आमचा हरचेरीचा, त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही लीड घेतलं आहे. नंदामुरकरच्या नेतृत्वाखाली आम्ही लीड घेतलं आहे. विजय चव्हाणच्या नेतृत्वाखाली लीड घेतलं आहे. प्रकाश शेठ रसाळांच्या नेतृत्वाखाली लीड घेतलं आहे. पप्पू असेल, तारक असेल, महेश देसाई असेल, राजेश मुकादम असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली स्मितलताई पावसकर असतील, कांचनताई नागवेकर असतील, शिल्पाताई असतील, या सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे, अहोरात्र काम केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण देखील सगळ्यांना सामावून घेऊन आता काम करण्याची गरज आहे.
जर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जर महाराष्ट्रामध्ये मला फ्री हँड फिरायला द्यायचं असेल आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर हा मतदारसंघच नाही, हा जिल्ह्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून पदाधिकारी म्हणून घेतली पाहिजे. आणि आपणच सगळे उदय सामंत आहात अशा आविर्भावामध्ये जर उद्यापासून तुम्ही काम करायला लागला तर सगळ्याच्या सगळ्या जागा आपण जिंकू शकतो. एवढी ताकद व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या मनगटामध्ये आणि हातामध्ये देखील आहे. आज लांजा राजापूरची परिस्थिती काय आहे? ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी तर्कवितर्क अनेकांनी लढवले. काही लोकांनी हस्त करण्याची भाषा केली, त्याच्यावर मी आता परत जात नाही, पण हस्त करण्याची भाषा केली. पण 6 महिने अगोदर आमदार नसताना जे काम किरणबाईंच्या रूपानं त्या राजापूर लांजामध्ये निर्माण झालं त्याचीच प्रचिती लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातल्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी भैयांना देखील विधानभवनामध्ये पाठवलं, आमदार म्हणून पाठवलं. त्याच्यामुळं आता एकच नाही, आपल्या घरातले 2 आमदार आहेत, आपल्या शिवसेना कुटुंबातले 2 आमदार आहेत, आमचे योगेश देखील तिकडनं आमदार झालेले आहेत. हे सगळे आपण एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपली मानसिकता ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा एकच आपण फोकस केला पाहिजे, ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न साकार करणं. काल जे त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेपासून ग्रामपंचायत त्या सगळीकडे आपली ताकद निर्माण झाली पाहिजे, त्याच्यासाठी ते मिशन घेऊन आजपासून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. आज मयाशेठ, तुमच्या मनामध्ये शंका असेल की पक्षप्रवेश केल्यानंतर तुम्हाला पद मिळणार आहे की नाही, अभय खडेकरच्या मनामध्ये शंका असेल, तांबेशेठ तुमच्या मनामध्ये शंका असेल, तुम्ही ती सगळी जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. तुमची जी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही तर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या आमच्या नेते मंडळींची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. आणि जिथे एकदा मी सांगितलं की पक्ष नाही, आपण कुटुंब म्हणून राहायचं आहे आणि आपले कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. त्याच्यामुळे मनामध्ये आता शंका अजिबात ठेवू नका. ज्या पद्धतीनं पूर्वी आपण झोपून देऊन काम करायचो ते झोपून देऊन उद्यापासून काम करायला आपण सुरुवात केली पाहिजे. आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला हात जोडून एक विनंती करायची आहे. या विधानसभेच्या निवडणुकीला मला जे काही लक्षात आलं, कदाचित राजापूर मतदारसंघामध्ये देखील बायांच्या लक्षात आलं असेल की स्थानिक पातळीवरचे जे वाद आहेत, गाव पातळीवरचे जे आपल्या पक्षामधले जे वाद आहेत, त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही याची दक्षता ग्राम पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी देखील घेतली पाहिजे, वॉर्डावॉर्डातल्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आज शेवटी आपण काम करत असताना विकासाची कामं नेतो, विकासाची कामं नेत असताना आपण पूर्ण ताकदीनं शिष्टमंडळ घेऊन येतो, पण निवडणुका झाल्यानंतर त्या बूथवर किंवा त्या गावामध्ये आपण ज्यावेळी कुठेतरी कमी दिसतो त्यावेळी त्याचं आत्मचिंतन जसं तुम्ही करायचं आहे तसं आत्मचिंतन मी देखील केलं पाहिजे. आणि म्हणून काही पद्धती देखील बदलल्या पाहिजेत. पदाधिकाऱ्यांनी कामं घेऊन येत असताना भविष्यामध्ये तिथे शिवसेना वाढणार आहे की नाही, धनुष्यबाण वाढणार आहे की नाही हे देखील आपण ठरवून घेतलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे. गजानन पाटलांचा जरी या ठिकाणी वाढदिवस असला त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे. तुम्ही आज जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. आपली फळी सहकारामध्ये देखील तयार झाली पाहिजे, यासाठी जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. रुपेश पेडणेकर जर आला असेल तर तो वेगळ्या एका कामगार संघटनेमध्ये काम करतो, त्यानं देखील चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. राजन शेट्टी साहेबांसारखे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, स्मितलताई आहेत, त्यांनी नवीन पिढी नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं काम करेल यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे. आता हे दोघांना म्हटल्यानंतर कदाचित दोघंही हसले. तयार केले पाहिजेत म्हणजे तुम्हाला नगरपालिकेला तिकीट मिळणारच आहे त्याची चिंता तुम्ही करू नका, पण पुढची पिढी ही देखील राजकारणात आली पाहिजे आणि तुमच्यासारखं काम त्यांनी केलं पाहिजे. मी तुमच्या दोघांचं नाव घेण्यामागचं कारण एक वेगळं आहे. ते ठीक आहे की राजकारणात तिकीट मिळणार आहे, तिकीट न मिळणार आहे नंतरचा भाग आहे, पण 7 वेळा निवडून येणं हे या काळामध्ये फार कठीण आहे आणि ते स्मितलताईंच्या माध्यमातून आणि राजन शेट्टी साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. असे लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये आपल्याला तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि आपल्या तालुक्यामध्ये जर आपण तयार करू शकलो तरच ही धनुष्यबाणाची शिवसेना अतिशय आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग होऊ शकते. धनुष्यबाणाचा उल्लेख झाला म्हणून अजून एक किस्सा सांगतो. बंडा शेठची माझी ज्यावेळी भेट व्हायची, बंडा शेठने मला एक प्रश्न विचारला की आमचं सगळ्यांचं धनुष्यबाणावर प्रेम आहे, वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम आहे, पण काहीतरी गडबड होण्याची शक्यता, आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे. बंडा शेठनं धनुष्यबाण आल्यानंतर सांगितलं की आता धनुष्यबाण आमच्याकडे आलेलं आहे, आता कोणावर प्रेम आहे? पण त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीवर प्रेम आहे. पण ठीक आहे, पण त्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर मी ज्यावेळी बंडा शेठना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती केली की बंडा शेठ आता विकासाचं राजकारण करायचं आहे, आता राजकारणासाठी राजकारण फार झालं, आता विकासाचं राजकारण करूया.
एकाही मिनिटाचा अवधी न घालवता या सगळ्यांनी मला कुठचं पद मिळणार आहे हे न विचारता आज आपल्याकडे प्रवेश केला आहे. हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु मगाशी जसं मी सांगितलं की तुमच्या देखील कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर अजिबात अन्याय होणार नाही, ही जबाबदारी पक्ष म्हणून आमची देखील आहे. मगाशी बोलता बोलता अनेक विषय राहुलजींनी सांगितले की आता जिल्हा प्रमुख तुम्ही आहात, माझी आपल्याला देखील विनंती आहे. मगाशी ज्याचा उल्लेख भैयाने केला की तुम्ही सगळ्यात यशस्वी जिल्हा प्रमुख आहात महाराष्ट्रातले, असं मला वाटतं. तिन्हीच्या तिन्ही जागा निवडून आलेल्या आहेत. आता भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या जिल्ह्यातले सगळेच्या सगळे सरपंच हे शिवसेनेचे पाहिजेत, सगळ्या पंचायत समित्या शिवसेनेच्या पाहिजेत, अशी ताकद आपण जिल्ह्यामध्ये उभी करू. आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते योगदान पालकमंत्री म्हणून द्यायला मी तयार आहे. एक आदर्श जिल्हा असं आणि ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांची देखील एक यादी विकासाची तातडीनं आपण तयार करूया. त्यांना जे काही विकासाला पैसे लागणार असतील, निधी उपलब्ध करून लागणार असेल, तो देखील देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला आठवतं मी ज्यावेळी सुरुवातीला शिवसेना पक्षाचा अभ्यास करायचो त्यावेळी सगळे राहुलजी तुम्ही असाल, बंडाशेठ असतील, तुम्ही सगळे शिवसेनेचे, प्रशांत असेल, हे सगळे शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून काम करत होता. मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होण्याची आवश्यकता आहे की ज्यावेळी एका शिवसैनिकाला कुठेतरी ठेच लागेल त्यावेळी 100 लोक आपण त्याची चौकशी करायला तिथे जर गेलो तर अख्खी शिवसेना त्याच्यासोबत आहे हे चित्र निर्माण होईल. आणि हे चित्र जर आपण जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकलो तर महाराष्ट्रातली सगळ्यात एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होईल. पण त्याच्यासाठी पुढाकार घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली पाहिजे. पुढाकार घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क प्रत्येकाबरोबर राहिला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणीवर आपण सगळ्यांनी मात केली पाहिजे. आज माझ्याकडे 2 विभाग आहेत, एक उद्योग विभाग आहे आणि दुसरा मराठी भाषेचा विभाग आहे. ज्यावेळी आपण मराठी भाषेबद्दल बोलतो, अनेक राज्यकर्त्यांनी, अनेक राजकीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकलेल्या आपण बघितलेल्या आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते मराठी भाषेचं खातं ते सुदैवानं माझ्याकडे आहे. त्याचा उपयोग देखील गावागावामध्ये झाला पाहिजे. आज ज्या गावामध्ये बंडाशेठ राहतात, आज ज्या गावामध्ये प्रकाश शेठ साळवी राहतात, ज्या गावामध्ये गजानन पाटील राहतात, आमचे राजू साळवी राहतात, आमचा भैया साळवी देखील आलेला तो देखील राहतो, त्या गावाला पुस्तकांचं गाव करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि आज मला ते जाहीर करायचं होतं कारण सगळे मालगुणकर आज व्यासपीठावर एकत्र झालेले आहेत. त्याच्यामुळे आज तुम्हाला भेट म्हणून मालगुण गावाला पुस्तकांचं गाव करण्यासाठी 1.25 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा माझ्या विभागानं काल घेतलेला आहे. तर ही संस्कृती देखील आपण वाढवतोय. त्याच्यामुळं सगळे एकत्र आले की त्याचा फायदा काय होतो हे आपण सगळ्यांनी आता बघितलं. सगळे मालगुणकर एकत्र आले, तुमच्याकडे पुस्तकाचं गाव झालं. तसं आता मालगुणमध्ये एवढी चांगली संघटना अशी वाढवा की मालगुणच्या संघटनेचा आदर्श महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी घेतला पाहिजे. आणि तिथं एवढं मजबूत संघटन करा की बंडाशेठ आपल्याकडे सगळ्यांनी अपेक्षेनं बघितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जी संघटना उभी राहिलेली आहे ते उभी करणारे पदाधिकारी कोण आहेत हे बघण्यासाठी महाराष्ट्रातले पदाधिकारी आपल्याकडे आले पाहिजे. आणि म्हणून हा पक्षप्रवेश जसा बंडाशेठ माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, तसं पक्षाच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचं आहे. कारण तुमच्यासारख्या ताकदीची माणसं आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काल जे मी मुंबई बंद सांगितलं होतं की आज रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश सोहळा होतोय, तो पार पडलेला आहे. आता 15 तारखेची पुढची तारीख दिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक मोठे नेते हे काही भैयांच्या माध्यमातून असतील, काही माझ्या माध्यमातून असतील, काही राहुलजींच्या माध्यमातून असतील, अनेक विविध घटक जे आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून असेल हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचं देखील 15 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत करणार आहोत. परंतु हा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठासमोरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, शिवसैनिकाची जबाबदारी आता वाढलेली आहे. जे आम्ही भाषणात सांगितलं त्याची परिपूर्तता जर करायची असेल तर प्रत्येकानं आजपासून कामाला लागलं पाहिजे. आणि शिंदेसाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या संपूर्ण परिसरामध्ये उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी सांघिक अहोरात्र मेहनत करूया, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा बंडाशेठ तुमचे, मायाशेठ जांभडेकर, आता सगळ्यांचीच नावं घेत नाहीत, ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि केलेल्या प्रवेशाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.